नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे DIT परांडामध्ये. शासकीय संगणक परीक्षेमधील विद्यार्थ्यांना महत्त्वाची सूचना. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम सॉफ्टवेअर विकसित केला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला यूजर आय डी आणि पासवर्ड दिला जाईल. त्याच्या आधारे यूजर आय डी आणि पासवर्डच्या आधारे लॉग इन करायचं आहे. आज आपण पाहणार आहोत की यूजर आय डी आधारे विद्यार्थ्यांनी GCC TBC 3040 वर्ड पर मिनिट सिस्टीम कशा लॉग इन करायचं. प्रथम आपण त्यामध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी टाईप करा LMS लर्निंग MSc पुणे LMS.in या वेबसाईटवर क्लिक करा. वेबसाईटवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन पुणे LMS लर्निंग पाथ अशा पद्धतीचं विंडो आपल्यासमोर ओपन होईल. या विंडोमध्ये लॉग इन या टॅबवर क्लिक करा. लॉग इन या टॅबवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर यूजर आय डी आणि पासवर्ड प्रत्येक सेंटरच्या माध्यमातून त्याला एक यूजर आय डी आणि पासवर्ड दिला जातो. तो यूजर आणि पासवर्ड आपल्याला या ठिकाणी आवश्यक आहे. यूजर आय डी आणि पासवर्ड आपल्यापाशी असणं बंधनकारक आहे. जो यूजर आय डी पासवर्ड आपल्यापाशी आपल्या अधिकृत असणाऱ्या शासनमान्य सेंटरमधून तो यूजर आय डी पासवर्ड आपल्याला मिळवून घ्यायचा आहे. प्रत्येक सेंटरला यूजर आय डी पासवर्ड शासनाने आहे. उदाहरणार्थ माझ्यापाशी जे एक कॅन्डिडेट आहे त्या कॅन्डिडेटचं लॉग इन आपण या ठिकाणी करणार आहोत. त्या व्यतिरिक्त आपल्याला कुठल्याही प्रकारचं लर्निंग मॅनेजमेंट सॉफ्टवेअर जे प्रायव्हेट आहेत अशांना दिलेलं नाही. ते गव्हर्नमेंटचे इन्स्टिट्यूट आहेत याकडे हे स्कीम उपलब्ध आहे. आता आपण LMS हे सॉफ्टवेअर टाकल्याच्या नंतर आपल्यासमोर विद्यार्थ्याचं नाव आणि त्याचे कोणते कोर्सेस कुठल्या कोर्सेसचा त्यांनी प्रवेश घेतला आहे त्याची माहिती या ठिकाणी डिटेलमध्ये दिसणार आहे. उदाहरणार्थ इंग्लिश असेल, मराठी असेल या कोर्सेसची माहिती या ठिकाणी आहे. या ठिकाणी आपल्याला एक डॅशबोर्ड दिसणार आहे. माझे कोर्सेस मी कोणत्या कोर्सेसला प्रवेश घेतला आहे त्या कोर्सेसचं नाव, असाइनमेंट आणि प्रॅक्टिस आणि आपले जे काय शंका समस्या विचारण्यासाठी जे काही अडचणी असतील त्याची एक फीडबॅक म्हणून फॉर्म आहे. विद्यार्थी मित्रांनो, अधिकृत अशा शासनमान्य सेंटर जर म्हणलं तर आपल्या परांडा शहरात DIIT इन्स्टिट्यूट आहे. परांडा शहर व तालुक्यातील विद्यार्थी अधिकृत अशा या सेंटरला प्रवेश घेऊन क्षेत्रातील उज्ज्वल भविष्य घडवा. कारण जसं मार्केटमध्ये खोट्या वस्तूचा भाव आहे, वस्तूचा देखावा आहे, तशाच पद्धतीनं संगणकात देखील खोट्या नावाने कोर्सेस चालू झालेले आहेत. परंतु महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचा अधिकृत असणारा GCC TBC हा कोर्स फक्त DIT एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये उपलब्ध आहे. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. मित्रांनो, आपण घेत आहोत लर्निंग मॅनेजमेंट या सॉफ्टवेअरबद्दल माहिती. आता माझा जो असाइनमेंट कोर्स आहे या कोर्सवर क्लिक केल्याच्या नंतर लर्निंग मटेरियल या टॅबवर क्लिक करायचं आहे. GCC TBC इंग्लिश या लिंकवर क्लिक करायचं आहे. असाइनमेंट 2 असाइनमेंट 1 असाइनमेंट 2 वर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला असाइनमेंट लेटर, स्टेटमेंट आणि ईमेल. आता आपण ईमेलचे असाइनमेंट पाहणार आहोत. ईमेल असाइनमेंट क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी व्ह्यू या बटनावर क्लिक करायचं आहे. व्ह्यू बटनावर क्लिक केल्यासमोर आपल्यासमोर एक लर्निंगचं ईमेल कसा करायचा, कशा पद्धतीने करायचा हा 8 सेकंदाचा 8 मिनिटाचा व्हिडिओ आहे. संपूर्ण व्हिडिओ आपण तो पाहायचा आहे. लर्निंग मॅनेजमेंट कशा पद्धतीने आहे या पद्धतीची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आपण हे पाहू शकता. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीममध्ये आपले स्वागत आहे. GCC TBC गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स या कोर्समधील सेशन नंबर 42 मध्ये इंटरनेट या भागामधील ब्राउझर म्हणजे काय, इंटरनेट एक्सप्लोरर, गुगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स या ब्राउझर सॉफ्टवेअरमध्ये असणारा यूजर इंटरफेस, वेबसाईट्स ओपन करणं, फेवरेट्समध्ये ॲड करणं याबाबत आपण माहिती पाहणार आहोत. इंटरनेटवर कोणत्याही प्रकारची वेबसाईट किंवा कोणत्याही प्रकारच्या रिसोर्सेसना भेट देण्यासाठी गुगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स किंवा इंटरनेट एक्सप्लोरर यासारखे काही प्रोग्रॅम्स ज्यांना ब्राउझर किंवा वेब ब्राउझर असं म्हणतात यांचा वापर केला जातो.
वेब ब्राउझर हा एक असा प्रोग्राम आहे की ज्याच्या सहाय्याने वेगवेगळी वर्ल्ड वाईड वेबसाईट्स किंवा वेब पेजेस आपण पाहू शकतो. इंटरनेट सर्फिंग करण्यासाठी आपल्याला स्पेसिफिक सॉफ्टवेअरची गरज असते. त्या सॉफ्टवेअरलाच ब्राउझर असे म्हणतात. ब्राउझर हे एक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे जे इंटरनेट सर्फिंगसाठी वापरले जाते. ब्राउझरच्या सहाय्याने एकाच पानावर एकत्रित केलेली माहिती पाहता येते. या माहितीलाच वेब पेज असं म्हणतात. मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर, गुगल क्रोम आणि मोझिला फायरफॉक्स हे जास्त अशा पद्धतीनं आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याला अधिकृत अशा सेंटरमध्ये लर्निंग सॉफ्टवेअर भेटणार आहे. त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपल्याला लर्निंग करायची आहे. लर्निंग केल्याच्या नंतर असाइनमेंट असणार आहे. त्या एक असाइनमेंट या टॅबवर क्लिक करून आपल्याला असाइनमेंट सोडवायचे आहेत. कंप्लीट लेसन झाल्याच्या नंतर आपल्याला असाइनमेंट करायचे आहे. इंग्लिशचा असेल, कोर्स असेल, इंग्लिशचा असेल, इंग्लिशचे असाइनमेंट, मराठीचा असेल, मराठीचे असाइनमेंट, फील्ड टेस्ट या सर्व स्वरूपाच्या असाइनमेंट आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. आणि ज्यावेळेस आपली असाइनमेंट कंप्लीट होईल त्यावेळेसच आपली फायनलची एक्झाम ॲक्टिवेट होणार आहे. अशा सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडून आलेल्या आहेत. तरी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून या सर्व विद्यार्थ्यांना BCC TBC या शासनमान्य टायपिंग परीक्षा परिषदेच्या तसेच परांडा शहर व तालुक्यातील विद्यार्थ्यांनी DIT एज्युकेशनल भेट देऊन आजच आपला प्रवेश निश्चित करावा आणि अनधिकृत पासून सावधान राहावे असे आवाहन आपणास करण्यात. अशा प्रकारे आज आपण TBC या कोर्सबद्दल माहिती घेतली. अधिक माहितीसाठी आपण DIT एज्युकेशनल पत्ता पॉवर कॉम्प्लेक्स, गावची चौक, परांडा, क्रमांक 08 11 87 या क्रमांकावर प्रवेश